नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ बोल. श्री स्वामी समर्थ. हा पण व्लॉग, सगळ्या व्लॉग जसे आपले फेमस झालेत तसेच हा पण व्लॉग फेमस करा, कारण हा पण स्पेशल व्लॉग असणार आहे. कारण शिवच्या मोठ्या आईचा बर्थडे आहे उद्या ना पप्पा. हॅपी बर्थडे बोल. आई हॅपी बर्थडे, आय लव्ह यू. तर आईला माहित नाहीये आम्ही कुठे तिला घेऊन चाललोय. सो आईचा उद्या बर्थडे आहे. आज 3 तारीख आहे, 3 डिसेंबर आणि उद्या 4 डिसेंबर. तर आईचा बर्थडे आहे आणि आईच्या बर्थडेला तिला आम्ही फिरायला घेऊन जाणार आहोत. तिला सांगितलेलं नाहीये नक्की कुठे घेऊन चाललोय. तिला तिच्यासाठी सरप्राईज ठेवलाय. सो बघूया आपण तिची नंतर तिकडे गेल्यावर काय रिएक्शन असणार आहे. आणि तुमच्यासाठी पण मी आता ते थोडं सरप्राईजच ठेवणार आहे. सो बघूया आपण. तुम्हाला पण सरप्राईज आमचं आवडतंय का. आणि हे बघा आमची पॅकिंग चालू झाली. आता मी दाखवतेस तुम्हाला. पहिली पॅकिंग चालू झाली आहे शिवची. कोणाची? शिवची पॅकिंग करायची. पॅकिंग ओके. बापरे, ही बघा शिवची पॅकिंग. पॅकिंग बॅग बघा कुठे टाकली शिवने. सॉक्स वगैरे. खूप थंडी असणार आहे तिकडे, मी ते सांगणार नाही कुठे ते. बघूया आपण. कुठे जायचे ना मम्मा फिरायला? हुआ. तर शिवची पहिली बॅग पॅक करणार आहे. त्यानंतर आई बाबांची शिशी आहे, ते धुवायला टाकजा. चला तर बॅग पॅक करूया मस्तपैकी अशी. त्यानंतर माझी बॅग मी पॅक करणार आहे. चला तर तयारीला लागूया. आणि आज रात्री टाकलं धुवायला तू? ओके. आज रात्री आपली 11ची ट्रेन आहे दादर वरून. सो तिकडे जायचं आहे. तर सगळं फटाफट करावं लागणार आहे आज. आणि आता वाजले आहे दुपारचे 12. शिवचे बाबा पण ऑफिसला गेलेत, मामा आम्ही ऑफिसला गेलेत, शिवचे मोठे बाबा पण ऑफिसला गेलेत ना. आपणच घरी आहोत ना शिव दोघं. हा तर चला मस्तपैकी बॅग पॅक करूया. आणि बाबा शिवला बिस्किट आणणार आहेत खायला ना शिव. इकडे बघ, बिस्किट आणणार बाबा आणणार. आणि तुला नवीन कपडे कुणी घेतले? कुणी घेतले तुला नवीन छान छान? बाबांनी घेतले. ओले बापले. चला तर आम्ही पण खूप एक्साइटेड आहोत, कारण आम्ही पण तिथे फर्स्ट टाइमच जाणार आहोत. सो भेटूया आपण रात्री पण भेटूया. किती काय पॅकिंग झाली, किती वाजता निघते, सगळी काय मी डिटेल देणार आहे. ट्रेनमध्ये बसल्यावर सुद्धा शिव काय धमाल मस्ती करणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते. बघा घडी केलेली पूर्ण त्याने वाट लावून टाकलेली आहे. बघूया तर चला. चलो बर. तयारी झाली आहे आणि निघालो आम्ही. अरे घाटकोपर रेल्वे स्टेशनला. बाबा भरपूर टाकलेत बॅग घेऊन. मामाची बॅग. मामी ट्रेननी जायचं. ट्रेन. चला आपण निघूया. पप्पा पुढे गेले तिकीट काढून. घाटकोपर वरून ट्रेन पकडली आहे आणि चाललोय दादर. दादर उभे ट्रेनचं वेटिंग करतोय पप्पा. टी शर्ट आणि जीन्स घालून आले. शिवचे बाबा ओळखतच असाल तुम्ही. आम्ही पहिल्यांदा. आणि बर्थडे बॉय खूप वैतागले. शिव कुठे गेला? मामी सोबत.
चला तर बघूया किती वाजता येते. किती वाजले पण ते 10:50 झालेत. 11ची ट्रेन आहे. बघूया आता कधी येते. पिलू ट्रेन कुठे येते? काय बोलायचंय तुला? ट्रेन कुठे? ट्रेन चला तर बघूया कधी ट्रेन येते. फायनली ट्रेनमध्ये चाललाय. शिवला भूक लागली. तू काय खातो? काय खातो? डोसा नाही सांगायचं. हा 2 सीटा बाजूच्या डब्यामध्ये आल्यात. तर बघूया आता. समोरच्या सीटा तर खाली आहे. कल्याणला ट्रेन डायरेक्ट थांबणार आहे. जायचं झालं तर ठीक आहे. चलो संध्याकाळी लवकर ठेवलंय. अरे वा, त्याच्यामुळे शिवच्या मामाने आणले. शिव पाहिजे खाऊ मस्तपैकी आहे. खातोय. त्याच्या बाबांना पण भूक आज होईल का बोलून? फायनली 12 वाजले आणि आईचा बर्थडे चालू झालाय. आई ग आम्ही बघितलं. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आपण कुठे चाललोय आई? मलाच नाही माहिती. चेन्नईला केरळला जायचं होतं ना तुला? हा ही ट्रेनचं नाव आहे चेन्नई एक्सप्रेस. विचारू तुला नाव आहे माहिती पण कुठे जात? आईला जर कुठे जातोय आमचं काय माहितीच नाही. आईला विचार केक कुठे आहे? केक विचार. अशा प्रकारे तुझ्या मनात काय किती ठिकाण आहेत सांग आता. किती ठिकाण आहेत तुझ्या मनात? मला यांनी पप्पाला बोला गणपती पोळ्याला. तुझ्या मनात काय? गणपती पोळ्या नाही सांग काय मनात सांग. गेस चाललोय. बघूया आता. सोलापूरला. अच्छा. आणि तू कुठे चालली? चला तर अशा वगैरे बर्थडे स्टार्ट झालाय. आणि केक तर आपण आणला नाहीये. बघूया. कल्याण स्टेशन येईल तरी अजून आमच्या काही सीटांचा पत्ता लागलेला नाहीये. यावरच्या सीटा तर खाली आहेत. बघूया आता. इथं कोण नाही आलं तर मस्तपैकी सगळे फॅमिली एकत्र बसू. असं वातावरण आहे आणि एवढी काही थंडी नाहीये. शिवला अजून स्वेटर नाही घातलंय. दोघांचं इथं व्लॉग चालू आहे. इथं मजा घेते ऋतू. ट्रेन मध्ये ऋतू पटकन चढलो ना. ऋतूचा जोक भारी होता. पटकन चढा. ट्रेन आपटली. एवढी थंडी तर नाही वाटत आहे अजून तरी. हा हे होतं ढगाळ वातावरण क्लायमेट. हा काय त्याच्यामुळे पूर्ण बाहेर. बघूया आता तिकडे गेल्यावर आईची काय रिएक्शन आहे.
सगळी कॅच करायची कॅच. शिव तर मस्त खाऊन पिऊन मजा करतोय. सगळं खाऊच मजा घेतली. डोसे तसेच पडले डब्यात ना. काय काय खाल्लं तू? वेफर आणि चकाळी झालं. हे असं असतं ना. चला कल्याण स्टेशन आलंय. या दोघांनी जर ऍडजस्ट केलं असतं तर इथे आम्हाला सीट मिळाली असती, पण नाही करत आहे. जाऊ दे, ठीक आहे, ज्याचा याचा प्रश्न आहे. बघू आता. कल्याण स्टेशन आलंय. सोलापूरला पोचलोय. 6:50 होत आलेत आणि तोच टायमिंग आहे सोलापूरचा. सगळे झोपेतनं उठलेत. किलो झोप झाली काय? झाली. आईची आत्ता झोप झाली. हे पण तिकडे बसलेले सगळे आता आले. चला थोड्या वेळानंतर आपलं स्टॉप येईल. शिव ए शिव. फायनली उतरलोय कलकोट रोड. आपली ट्रेन त्याच्याने आलो. 7:35 झालेत. मस्त आहे की उतरलोय. ह्याला तर थंडी लागतच नाही कार्टूनला. चला जायचंय मस्त की हॉटेल शोधू. बर्थडे मॉम काय बोलते? झोप झाली काय? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. चला शिवच्या बाबांनी पण कॅप घातले मस्त. ओहो ओहो. चला तर चला. ट्रेन पण चालली आहे. आपण पण चाललोय. कृपया ध्यान दीजिए. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलोय. टमटम केलंय टमटम. तर बघू कुठल्या हॉटेलला मिळतं. चला तर जाऊया. चला बसतोय टमटम मध्ये. समजलं तिला. हे कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? प्रायव्हेट केले. मंदिराच्या बाजूला सांगत नाही. हे त्यांना विचारा ना. त्याच्या बाजूला रिंग वगैरे असेल तर यात्री निवास मध्ये सोडतो तुम्हाला. असेल ना गरम पाणी वगैरे. बघावं ना सगळ्यांनी. हा काय टमटमने आलो. तो व्हिडिओ तर तुम्ही बघालच टमटमचा शूट. आणि पोचलो रूममध्ये. रूम पण आहे, कम्फर्टेबल आहे. थोडा सगळ्यांचा नाही आहे. बाथरूम आहे. आणि शिवची पण मस्ती चालू आहे मस्त वेगळी. तर आता फटाफट रेडी होऊन सगळेजण दर्शनाला जातोय आपण. तर भेटूया आपण स्वामी बाबांच्या इथे.
बाहेर पडलोय, चाललोय आम्ही दर्शनाला. आम्ही पण चाललोय दर्शनाला. चल मामा, येताना ताट कुठे घ्यायचंय? ताट लक्षात राहायला कुठे लांब आहे आता. हे या तिकडे लिहिलंय बघ एवढं मोठं. ओ हो, केक आणला? कोणाच्या बर्थडे आहे? आईच्या. आता उठलेत ते. हळूहळू या. काय आणलं? स्लो स्लो. आईला बोल नको, बोल नको. पंखा कसा लागला? शया शया. हो, हॅपी बर्थडे कर. हे टू यू. चला आता केक कापायचा. काय आलं? मामा ओरडला तुला? कसा ओरडला? पकड. हा, सगळं सांडेल. चला चलो, लाइट स्टार्ट. टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. चला ज्यांनी खाल्लाय त्याला नाही. चला चला, आता आमचा केक चला चला. अजून कोणाला भरवायचं? भरून घ्या. घेऊन ठेवलं नाही आम्हीच खातो. तर निघालोय आपण अक्कलकोट वरून. आणि कसं झालं माई दर्शन तुझं? मस्त झालं. आणि सरप्राईज कसं वाटलं तुला? फर्स्ट ऑफ ऑल सरप्राईज खूप छान वाटलं. आणि इकडेच आपण केक पण कट केलाय. बघू, ऍक्च्युली गावच आहे पण भेटला आपला, छोटा का होईना पण भेटला. दर्शन करायचंच होतं मला किती दिवस, म्हणजे मी बोलले की जाऊया अक्कलकोटला. तर मग यांनी सरप्राईज देऊन छान
आईची इच्छाच होती. माझ्या वर्षांनी पूर्ण झाली. बर्थडेच्या दिवशी ती पण. आणि बर्थडेच्या दिवशी हो खास छान. चला तर आपण सेकंड स्पॉट घेतोय सिद्धेश्वर, सोलापूरला जातोय. बिकॉज एक प्रॉब्लेम पण झाला, आपली तिकीट जी आहे ती कन्फर्म झाली नाही, त्याच्यामुळे चाललोय आपण सोलापूरला. तिथे एक स्पॉट आहे मस्त की सिद्धेश्वर मंदिर. आम्ही पण फर्स्ट टाइमच जाणार आहोत, तर तुम्ही पण बघा आणि नक्की भेट द्या आवडला. चला तर पप्पांच्या जोडीला मस्त माणूस आल्या पाठी बसायला. बिचारे पप्पा एकटेच बसायचे. पप्पा कसं वाटतंय? कोणतरी जोडीला आहे पाठी. उद्या कामाला जायचंय आणि माझं कार्टून छोटस बघते बघ 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 बघ. चला तर निघूया आणि बघूया तिकडचं स्पॉट कसं काय आहे ते. कलकोट वरून आलोय आणि सोलापूरला सिद्धेश्वर मंदिर. पाणी तर दिसतंय भरपूर इथे. बघूयात आतमध्ये शूटिंग करून देतात की नाही. मस्त असा व्ह्यू वाटतोय. का रे का रकाकलात सगळे? अगं दे त्याला, लेकाला बिचारा मागतोय. चया मस्त असं थंड थंड पाणी आहे. पाय धुवून प्रवेशात मध्ये. वाव नाईस, आय लाईक इट. शांत वातावरण आहे. कोण ऋतू असे जोक सुचतात कसे तिला? ए चल देव बाप्पा, आई ठेवून द्या आता, पुढे बघ काय काय. बाप्पाला घ्या. क्लायमेट खूप म्हणजे खूपच छान आहे. मस्त वाटतं, एकदम शांत. आणि पाण्याच्या आतमध्ये तर खूपच छान वाटतंय, सुंदर असं. या पप्पा या
काम चालू आहे. शिवयोग समाधी आहे ही मस्त अशी. त्यानंतर एंटर करतोय आपण मस्त सिद्धेश्वर मंदिरामध्ये. मे बी हे जुन्या काळचं मंदिर असणार आहे. विठ्ठल मंदिराकडे बघा, खूप सुंदर असं रेखाटलंय. खूपच छान, अप्रतिम. हे आधी माहिती असतं तर आम्ही तिकडून पटकन निघून इथे झालोच. माहित नाही तर काही प्रॉब्लेम नाही, नेक्स्ट टाइम आपण येऊ. ए बाप्पाची तर मजाच झाली. दे इकडे चणे, दे इकडे मला खाऊ दे. ते चणे चणे दे इकडे, त्याच्यातले चणे दे मला खाऊ दे. आपल्या जोडी चालू आहे. नाचू नाचू. नाचू नाचू परत. परत नाचू नाचू. चल वर या. शिवला मस्त जागा भेटली खेळायला. वाव, खूपच आवडलं मला यार, सिरियसली. आई आणते, चल चल पहिले पाय पडायला ये. संपलाय आता, पाया पाडा. या छोटंसं गार्डन पण आहे बसण्यासाठी. आई बाबा बरे याला घेऊन नाचतात. मिस करता होता काय आता. चल
कुठे गेले चले इथं गार्डन मध्ये बसू पाहुणे किती झाले अरे आपण काय खाल्लं पण चला नाहीये बाहेर खाऊ चल ए पिल्लू कुठे ते बघ पप्पा बघ काय भेटलं तर चांगल्या ट्रेनमध्ये घ्यायला हवं. अजून एक द्या. बस तिथे आधी किती वेळ तुमचे प्रसाद घेतलाय हे चल मामा गेला. सोलापूर रेल्वे स्टेशनला आलो आपण सगळे थकलेत कारण प्रायव्हेट गाडी करून एर्टिगा अक्कलकोट ते इथे आलो आहे सोलापूर बिकॉज ट्रेन 10:30ची तुम्हाला सांगितलं मी त्याची तिकीट आयत्या वेळी कॅन्सल झाली सीट मिळालंच नाही आपल्याला वेटिंगवरच राहिला सो ती कॅन्सलच होणार सो आपण थेट उडी घेतली सोलापूरला तर इकडून 6:30ची ट्रेन आहे मुंबईसाठी तर त्याच ट्रेनने आपण मुंबईला जाणार आहोत ना पप्पा मुंबई कुठे बोल चला तर मी पण हा ब्लॉग इथेच एंड करते बिकॉज ती जर्नी आहे आपली जी आपण आलो मॉर्निंगला ती जर्नी आहे आता मुंबईलाच जातो बस ठीक आहे चला तर भेटू नवीन व्हिडिओजमध्ये टाटा बाय बाय